रवींद्र धंगेकरांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जी आहे ती भेट घेतलेली आहे। गेल्या काही दिवसापासून जैन बोर्डिंगच्या संदर्भात जे आहे ते मोहोळ आणि धंगेकरांचा वाद जो आहे तो पेटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट जी आहे ती या ठिकाणी महत्त्वाची ठरलेली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत। भाऊ मामा, काय सांगाल, काय नक्की बैठकीत ठरलं तुमच्या, किंवा तुम्ही भेटले त्यावेळेस हा मुद्दा उपस्थित झालता का? नाही, मी शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानेल की त्यांनी मला सांगितले की 2 दिवसात तुला तोडगा काढून देतो। म्हणजे मला किती आज आळंदी पवित्र स्थानी आलो, माऊलींचं दर्शन घेतलं आणि माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर शिंदे साहेबांनी हे जे वाक्य वापरलं की मी हे 2 दिवसात तोडगा काढून देतो, मला आज समाधान झालं। जैन मंदिर मुक्त होणार आहे हे आता मला शाश्वत त्यांनी केलेलं आहे, त्यांचे मनापासून आभारी। आणि कार्यकर्ता म्हणून जी लढाई आहे ही लढाई माझी कधीच संपणार नाही, कारण वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध माझं लढलो नाही तर पुढे येणारी पिढी मला माफ करणार नाही। सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून मला 5 वेळा नगरसेवक, आमदार, खासदार अनेक आशीर्वाद मला या पुणेकरांनी दिले, त्या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेत। आणि जर वाईट प्रवृत्तीच्या विरोधात मी बोललो नाही तर मला पुढची पिढी माफ करणार नाही, कारण ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुणेकरांनी इतक्या उंचीवर नेला पण त्यांनी काहीच केलं नाही। ते पापाचा धनी मी हो नाही, म्हणून मी कायम जनतेच्या बाजूने लढणार। मग तिथं किती मोठी व्यक्ती असू द्या, पण त्याची प्रवृत्तीच्या विरोधात लढणार आणि ती लढाई माझी थांबलेली नाही। मला शिंदे साहेबांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये हा तोडगा मी काढतो, मला बरं वाटलं। आज माऊलींच्या दारात आम्ही आलोय, शिंदे साहेब याचा निर्णय घेतील। पण हे जे आता आरोप प्रत्यारोप गेल्या काही दिवसापासून सुरू आहे, याची सर्व माहिती तुम्ही शिंदेला दिली का? त्यावर शिंदेचं काय रिएक्शन आली? शिंदे साहेबांना हे माहिती की हा कार्यकर्ता आहे, कारण शिंदे साहेबांच्या मी पूर्वी शिवसेनेचा नगरसेवक होतो आणि या महाराष्ट्राला माहिती आहे की रवी धंगेकर हा कार्यकर्ता गप असणार नाही। उद्या एखादा काहीतरी कुठं काय कोणाला अन्याय होत असेल, मग उद्या मुरली मोहोळ परत आले तरी मी परत बोलणार। शेवटी तुमची प्रवृत्ती थांबवली, पण लोकशाहीमध्ये मी राहतो आणि या लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे आणि जो जनतेमध्ये आपण निवडलेला राजा असतो त्याला जनतेला विशेषतः संविधानामध्ये, आपल्या संविधानामध्ये ते अधिकार दिलेत आणि अधिकार म्हणून मी कायम त्यांना एखादा प्रश्न जर मला खुलासा करायचा जर मला वाटला तर त्यांना तो मी नेहमी विचारणार। 2 दिवसात हा प्रश्न सुटेल असं एकनाथ शिंदेकडून सांगण्यात आले, नक्की काय प्रश्न हा सुटेल किंवा हा वाद कसा थांबेल? नाही, याच्यामध्ये शिंदे साहेबांना भारतीय जनता पार्टीचे काही लोक भेटले असतील, ओके, मुरलीधर मोहोळ बी भेटले असेल आणि त्यांनी त्यांचं काहीतरी सांगितलं असेल, तर त्याच्यावर ते म्हणत असतील की मी 2 दिवसात करतो। म्हणजे मला आज समाधान झालं की शिंदे साहेबांकडे ते गेलेले आहेत आणि शिंदे साहेबांना हे सांगतात की धंगेकरला गप बसा। धंगेकरला का गप बसवायचं? तर आपल्याला माहिती की एखादं बाळ रडायला लागलं तर आई वडिलांना कळतं की त्याला काहीतरी खायला घातलं पाहिजे, तो शांत राहील। तर मला जोपर्यंत जैन मंदिर होत नाही तोपर्यंत मी रडायचा थांबणार नाही, हे माझं औषध आहे। त्यामुळे आता मी रडत राहणार त्यांच्यापाशी की मला पुण्याचं मंदिर पाहिजे। तर मध्यंतरी बातम्या आल्या की तुमची शिवसेनेतून हकालपट्टी वगैरे होणार आहे, हे अशा अनेक बातम्या ज्या आहेत त्या आल्या किंवा आणल्या गेल्या असतील। आज त्या संदर्भात शिंदेसोबत तुमची काही चर्चा झाली का? काय नक्की त्यात ठरलं? आता याच्यामध्ये त्यांनी इतकं प्रेमाने एखाद्या लहान मुलासारखं एक कार्यकर्ता म्हणून जे प्रेम दिलं, ह्याच्यापेक्षा तुम्ही बघितलं ह्याच्यापेक्षा जगात काय मिळलं पाहिजे? आपल्याला सगळं आपल्याला परमेश्वराने दिलं आणि कायम शेवटी शिवसेना ही शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी शिवसेना आहे आणि पुणेकरांचा आवाज, महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज ज्या ज्या वेळेला लागत त्याला उठवण्याचं काम आपण केलेलं आहे आणि त्याच्यामुळं एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीशी राहणं हे शिंदे साहेबांचं उदाहरण आहे। सर्वसामान्य लोकांच्या आज आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या नगरीमध्ये सगळे वारकरी संप्रदाय कुठलाही नेता आला तर थांबत नाहीत, पण त्यांची वाट बघत थांबले। महिला भगिनी इतक्या प्रचंड त्यांना आशीर्वाद देत होते, अशा नेत्यावर आपण काम करतो याचा आम्हालाही गर्व आहे आणि त्यामुळं 2 दिवसात त्यांनी शब्द दिलेला, आता त्यांचा शब्द ते किती पाळतात त्याच्यावर सगळा तोडगा निघेल। या पाठपुराव्याच्या मागं भाजपचे नेते देखील असल्याचं चर्चा जी आहे ती दबक्या आवाजात सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुमच्या मागं असल्याचं देखील अनेक चर्चा सुरू आहेत, नक्की देवेंद्र फडणवीसांच्या यात हात आहे असं वाटतंय? नाही, का नसावं, ते आहेत का ना हा विषय नंतरचा, पण एखादा कार्यकर्ता जर बोलतोय आणि एखादा जर चुकीच्या पद्धतीनं एका समाजावर जर अन्याय होत असेल आणि तो बोलतोय तर त्यांना का नाही वाटणार धंगेकरच्या बाजूने बोला किंवा धंगेकरला पाठिंबा द्यावा किंवा आतून त्यांचं एक मन सांगणार ना धंगेकर बोलतो ते चुकीचं बोलत नाही। एक मन असतं ना की खरं खोटं असतं, तर खरं मन माझ्याबरोबर, खोटं मन त्यांच्याबरोबर। तुम्हाला आतून मदत करतायत म्हणजे फडणवीस साहेब? मी काय म्हणतो की मी परत एकदा सांगतो की भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता जो स्वाभिमानी कार्यकर्ता, लाभार्थी नाही, स्वाभिमानी कार्यकर्ता हा माझ्याबरोबर, पण देवेंद्र फडणवीस का नसतील माझ्याबरोबर?
नक्कीच भारतीय जनता पार्टीचा स्वाभिमानी कार्यकर्ता माझ्यासोबत आहे, त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्यासोबत का नसतील असं जे आहे ते आता रवींद्र धंगेकरांकडून जे आहे ते सांगण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं. आज त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जी आहे ती आळंदीत भेट घेतली, त्यानंतर अनेक चर्चा ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.